डोंबिवलीतल्या स्फोटाला जबाबदार कोण? प्रोबेस केमिकल कंपनीचे मालक की सरकार आणि प्रशासनाचं चुकीचं धोरण? प्रोबेस कंपनीत हलगर्जीपणा झाला का? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम सुरू झालंय, पण या स्फोटात कंपनीच्या मालकाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। मुंबईचे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वाकटकर यांचे पुत्र विश्वास वाकटकर, मुंबईतला सर्वात मोठा सिरियल किलर रामन राघवला बेड्या ठोकणारे अधिकारी अशी विनायक वाकटकरांची ओळख। पण वडील पोलीस असले तरी विश्वास यांनी नेहमी उद्योगालाच महत्त्व दिलं। त्यांनी 1984 साली प्रोबेस कंपनीची सुरुवात केली। पण डोंबिवलीत उद्योग करणारे हे कुटुंब मूळचं दादरचं आहे। डोंबिवलीत प्रोबेस कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात अनेक लोक मृत्युमुखी पावले, त्यात अनेक लोक गंभीर जखमी देखील झाले। पण त्यापैकी प्रोबेस कंपनीचं जे मुख्य ऑफिस आहे ते दादर परिसरात आपल्याला पाहायला मिळतं। मी सध्या त्याच ऑफिसच्या बाहेर आहे। प्रोबेस कंपनीच्या विक्रम ज्वेलर्स म्हणून आहे, हे त्यांच्याच कुटुंबातील एका व्यक्तीचं हे विक्रम ज्वेलर्स म्हणून आहे। त्याचबरोबर विक्रम भवन ही जी इमारत आहे त्या इमारतीत म्हणजेच विक्रम ज्वेलर्समध्येच त्यांचं एक छोटंसं ऑफिस होतं। इकडे शेजाऱ्यांशी बातचीत केल्यानंतर कळालं की विश्वास आहेत ते रोज सकाळी इकडे यायचे, आपलं काम करायचे आणि डोंबिवलीसाठी निघून जायचे। खरं तर कुटुंबाचा व्यवसाय ज्वेलरीचा, पण विश्वास वाकटकरांनी आपली वेगळी वाट पकडली आणि प्रोबेस कंपनीची सुरुवात केली। विश्वास वाकटकर यांच्या डोंबिवलीतल्या कंपनीत ब्लास्ट झाल्यानंतर आम्ही येऊन पोहोचलोय विश्वास वाकटकरांच्या मूळ घरात। आम्ही इकडे आलेलो आहोत। शिवाजी पार्क मधल्या सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये त्यांचं मूळ घर आहे। हे त्यांचं एक महत्त्वाचं घर आहे, जिथे त्यांचं संपूर्ण कुटुंब इकडे राहतं। पण सध्या ह्या ब्लास्ट नंतर ह्या घरात सध्या त्यांची आई इकडे आहे आणि आईला अजूनपर्यंत कुठलीच कल्पना देण्यात आलेली नाहीये की नेमकं डोंबिवलीत काय झालेलं आहे। मुंबईतल्या दादर परिसरातल्या शिवाजी पार्क परिसरात सिद्धिविनायक अपार्टमेंट आहे। जवळपास ही 3 मजली इमारत आहे आणि या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर वाकटकर कुटुंबियांचं वास्तव्य आहे। प्रोबेस कंपनीत प्रोपार्जिल क्लोराईड तयार केलं जायचं, शिवाय प्रोपार्जिल ब्रोमाइड सारखं केमिकलचंही उत्पादन होत असे। ही दोन्ही केमिकल्स बहुतांश निर्यात केली जायची। मुलगा नंदन कंपनीचा संचालक होता, दुसरा मुलगा सुमित ऑपरेशन मॅनेजर म्हणून कंपनीत काम पाहायचा। सुमितची पत्नी स्नेहल देखील कंपनीत महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होती। जेव्हा कंपनीत स्फोट झाला तेव्हा स्वतः विश्वास, मुलगा नंदन, सुमित आणि त्याची पत्नी स्नेहल हे कंपनीतच होते। पण एका क्षणात हे कुटुंब उद्ध्वस्त झालं। मुंबईहून वैभव परबसह मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, डोंबिवली।